देवा तुमचे खूप खूप आभार. आजी सुखरूप आहेत, बऱ्या आहेत. बरं वाटलं देवा. आजींचं काही बरं वाईट झालं असतं ना, राजवाडे कुटुंबावर अख्खा डोंगर कोसळला असता दुःखाचा. वाचवलंत बाबा, राजवाड्यांना पण आजीला पण. चला आता उद्याचा सण साजरा करायला आपण मोकळे. सण पण आत्ताच होळी झाली ना, आता परत कसला सण? होळी हा वर्षातला एकुलता एक सण नसतो बाळा. बरेच सण असतात. आता होळी झाली की नाही, त्यानंतर गुढीपाडवा येणार, आपलं नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष है ना. त्यानंतर अक्षय तृतीया, असे बरेच सण आहेत. तसं ते मराठी सण आहेत ना, मराठी सण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत आणि प्रत्येक सण आपल्याला अगदी चांगला साजरा करायला लागतो बाबा. म्हणूनच तर मी अशी म्हणत असते ना, कानी कपाळी तुमच्या ओरडत असते, संसार सोपा नाही, संसार सोपा नाही. ते हे असंच आहे. प्रत्येक सण आपल्याला साजरा करावा लागतो, मनापासून तयारी ठेवावी लागते साजरी करायची. आता येणारा गुढीपाडवा तुम्हा दोघांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, माहितीये. रोहन तो किती थाटामाटामध्ये साजरा करायला लागणार. काय हो, बरोबर ना? सांग तुझ्या आईला, गुढीपाडवा आहे, थाटामाटामध्ये साजरा करा म्हणावं सण. साजरा करा चांगला. आजी, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय, त्यांचंही ऐकणार नाहीयेस का तू? आधी मी काय सांगते ना ते ऐकतो. हे बघ पिंट्या, मी असेपर्यंत ना ह्या घरामध्ये सणवार नीट व्हायलाच पाहिजेत. त्याच्यामध्ये तू शॉर्टकट मारलेलं मला आवडत नाही हं? आणि तुमचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा थाटामाटातच साजरा व्हायला हवा, बरं का? सगळं बरोबर आहे आजी, पण मला अजूनही असं वाटतं की तू त्या माझा निर्णय झालेला आहे आणि तो बदलणार नाही. चर्चा बास. मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय. चल आता घेऊन चल मला खोलीत. चल. एक नंबरची चिवट आहे म्हातारी. नाही संपत्ती घेऊ देणार, नाही समोरचं लग्न तोडू देणार. हा पण प्लॅन फसला. आजी, कम्फर्टेबल आहेस ना? हो अगदी. हे बघ, ही औषधं ना मी याच्यात काढून ठेवतोय. हा, नीट बघून ठेव कशात काय लिहिलं. इथे सगळं वरती लिहिलेलं आहे. हो. मी खरं तर मीच तुला देत जाईन, पण समजा मी ऑफिसमध्ये असेल तर नारायणला मी सांगेन, हे बघ हे अँटीबायोटिक आहे, हा याचा 4 दिवसांचा कोर्स आहे, हे पेन किलर आहे त्याच्या शेजारी, ठीक आहे, हे आहे अँटॅसिड, ही सूज उतरायची गोळी आहे, 7 दिवसाचा कोर्स आहे, सकाळ संध्याकाळ नीट घ्यायची. हे कॅल्शियम साठीच्या गोळ्या या कप्प्यात ठेवल्या, ठीक आहे, आणि पाण्याचा तांब्या सुद्धा इथे भरून ठेवायला सांगतो. आणि या गोळ्या मीच तुला देणार आहे. तू जर काहीतरी गोंधळ केलास आणि चुकीची गोळी घेतलीस ना तर अजून काहीतरी होऊन बसायचं, कळलं? अजून काय हवंय? काही नको रे बाबा. हा ठीक आहे, या ठेवतो मी. नाही असं करतो, मीच या गोळ्या घेऊन जातो, माझ्याकडेच ठेवतो. अरे पिंट्या, तू हे सगळं ऑफिस सोडून आता का म्हणजे माझ्याच औषध पाण्याचं बघत राहणार आहेस का? अरे मग ती ऑफिसची कामं करणार कोण? ते मी करेन मॅनेज, कळलं का? तुझ्या तब्येतीच्या बाबतीत मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये यापुढे. आणि तू आता बडबड करत जाऊ नकोस. हा, तू झोप आता, चल झोप झोप झोप. अरे झोपते रे. हा चल, ये शांतपणे झोप, अजिबात बडबड करू नकोस. मी ना आजी इथे झोपतो सोफ्यावर, किंवा मग खाली गादी टाकतो आणि इथे झोपतो. का म्हणजे काय? तुझ्यावर लक्ष नको ठेवायला? अरे तू काय CCTV आहेस का माझ्यावर लक्ष ठेवायला? तू जा, तुझी खोली आहे ना तिकडे जाऊन झोप जातो. नाही मला जरा इथे म्हणजे प्रायव्हसी पाहिजे रे. तुला कशाला पाहिजे प्रायव्हसी? म्हाताऱ्या माणसांना नाही लागत प्रायव्हसी. अगं पण मध्येच जर तुला काही लागलं तर धडपडत उठायला लागू ना, तुला कोणतरी हवं तुझ्या बरोबर. उठणार नाही, फोन आहे ना, फोन करीन आणि सांगेन ना काय पाहिजे ते. आजी त्यापेक्षा मी झोपतो ना इथे, काय प्रॉब्लेम आहे? तुझी पण धावपळ झाली ना दिवसभर, तुझ्या खोलीत जा आणि शांतपणे झोपतो. आजी हे बघ, तू हट्ट करू नकोस. तुझ्या काळजीने मला झोप लागणार नाही. म्हणजे इथे लागेल आणि तू जर घोरलास ना तर मला नाही लागणार झोप. मग तुला या गोष्टींचं फार काही वाटत नसेल, पण मी नाही विसरू शकत.
तू अशी त्या जिन्याच्या जवळ बेशुद्ध पडल्याचं चित्र ना अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नाही, माहिती आहे तुला? काही झालं नाही मला. आले ना सुखरूप घरी आता मी. हे बघ, तिच्यापेक्षा ना तुझा आणि त्या स्वानंदीची काळजी कर जरा. खूप टेन्शनमध्ये आहे रे ती बिचारी. म्हणजे ह्या सगळ्याला तीच जबाबदार आहे असं खरं नाही आहे रे, पण सगळे तिलाच बोलतायत. तरी बघितलंस ना अंशू आणि अर्पिता कसे बोलत होते तिला. काय गरज होती का बोलायची एवढं? तुझा तिच्याशी बोल आणि तिच्याशी भांडू नकोस, चिडू नकोस तिच्यावर, नाही तर माझ्याशी गाठ आहे. जा बोल तिच्याशी. झोप शांतपणे. शांत झोपते रे. आणि काही लागलं तर हाक मार मला. हो मारे ना का तर जा. वैतागू नकोस, प्रेमाने सांगतोय. प्रेमानेच म्हणते जा जा. काय ग, कुठे राहिली होतीस? मी सांगते ना, ती दादाच्या एक्स BFF ला भेटायला गेली होती. दादा, आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा मिळते ना. मग आता हिची चूक झाली आहे तर हिला काय शिक्षा देणार आहे? अरे हिच्यामुळे आजीच्या जीवावर बेतलं असतं. हा हा, म्हणजे बोन हिल झालं की आपण ट्रीटमेंट करू शकतो ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, या, थँक्यू, बाय. सॉरी, खूप मोठा हलगर्जीपणा झाला माझ्याकडून. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काहीतरी होऊन बसेल. मी कशी वागली अशी? मला शिक्षा झाली पाहिजे. प्लीज मला शिक्षा द्या. तुम्ही खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. अहो तुम्ही ऐका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही रडू नका प्लीज. तुम्ही बसा आधी. तुम्ही बसा 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 प्लीज, बसा बसा. तुम्ही रडू नका. ठीक आहे, पाणी घ्या, पाणी घ्या. आणि तुम्ही असं रडायला लागलात ना की तुम्हाला हँडल कसं करायचं मला खरंच कळत नाही. तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा प्लीज प्लीज. हवं तर तुम्ही मला टोमणे मारा, हां, किंवा ओके ओके म्हणा. नाही नाही, असं एकदम पटकन ओके ओके म्हणू नका. म्हणजे आणि हे बघा, मी आत्ता काही तुम्हाला जोक वगैरे सांगून हसवण्याच्या मनस्थितीत बिलकुल नाही. आणि रडू नका हो, ते पाणी जाऊन जाऊन डिहायड्रेट व्हायला होईल. प्लीज प्लीज. आणि खरं तर मी पण चुकलोच, म्हणजे हायपर झालो होतो खूप. आजीला प्रत्यक्ष डोळ्याने बघेपर्यंत चैन पडत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला 2दा-3दा फोन केले. स्ट्रेसमध्ये मी सगळं ते केलं. पण खरं तर मी सॉरी, मी असं वागलो त्या स्ट्रेसमध्ये. पण आता 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 ओके आजी. हां, आता ओके. माझ्याकडून परत इतकी मोठी चूक कधीच नाही होणार, प्रॉमिस. हो हो, ठीक आहे ठीक आहे. हे बघा, तुम्ही आता ना जास्त विचार करत बसू नका. हं, आता पाडवा आहे. आजीच्या मनासारखा गुढीपाडवा साजरा करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे खूप कामही पडणार आहेत. आता हे सगळं डोक्यातनं काढा आणि झोपा शांतपणे. आराम करा, विश्रांती घ्या. झोपा झोपा, डोळे पुसा, झोपा.